1000 रुपये म्हणून इथंच ते प्रयागराजला एनर्जी वैष्णव देवी वाटले की ग खरोखर सेमच वैष्णव देवी वाटले बघ बाई काय बघा. आपण आता मेहेरमध्ये आहोत. मेहेरमध्ये शारदा माता मंदिराला भेट द्यायची आहे आणि पहाटेचे 6 वाजलेले आहेत. अजून अंधार आहे आणि आपण आता इथं फ्रेश झालो आहोत. या ठिकाणी काही सोयी आहेत आपल्याला फ्रेश होण्यासाठी. तर इथं आंघोळीची सोय असते आणि पैसे देऊन आपण आंघोळ करू शकतो. पाहिजे आपण आपल्यासारखे गोंधळलेले असतात ना. हा आई तुम्ही लयच फ्रेश दिसाल. ब्रेकिंग न्यूज तुम्ही सगळ्यात फ्रेश दिसायला लागलाय. मी रात्रभर जागून फिराले ना. कसं वाटले थंडी? थंडी मला काय एवढी जाणव ना. हा त्यामुळे छान वाटायला लागले. मग आम्हालाच कशी एवढी जाणवायला अलका अलका ओळखणं झाले. अलका खूप थंडी आहे इकडे. काही सुचना झालंय. चेहरे बघण्याची आवश्यक नाही म्हणून तोंड झाकू नये. थंडी आहे. 4 तास झाले आता उठा. मोनालिसा मीडिया पाठीमागे लागेल. मस्त गरमागरम चहा घेतलेला आहे येथे. या ठिकाणी रोपवे साठी नंबर लावण्यात येते. त्या रोपवेला ही अशी गर्दी सुरू आहे आणि अर्धी आता थंडी हळूहळू आमची कमी व्हायला लागली. एवढी अशी ही गर्दी इथं आहे मेहेरमध्ये. आणि प्रयागराजला रात्रभर अशा सुसाट गाड्या निघलेल्या आहेत. तर इथं टोकन नंबर दिले जातात टाईमनुसार आणि मग तिथं आत सोडलं जातं रोपवेसाठी. आमचा 8 ते 9 आहे. तर आपण इथं मेहेरमध्ये शारदा मंदिराच्या दर्शनासाठी आलो आहोत आणि इथं सुद्धा खूप गर्दी आहे आणि वेटिंगसाठी लोक इथं बसलेले आहेत. खूप वेटिंग चालू आहे. सकाळी 6-5 वाजल्यापासून अशी गर्दी आहे. अजून नंबर आलेला नाही. 10:30 वाजून गेले. रोपवेचा नंबर हो फुल एन्जॉय करत. सेम असंच वैष्णव बातेच होतं. होय इतकंच अंतर होतं. आणि सूचना पण द्यायला लागल्यात. 12-13 वर्षाच्या पाठीमागे आलोय. असंच होतं. फक्त जरा सुधारणा केली आहे. खालचं रोड आहे की इलेक्ट्रिकच की. मेहेर शारदा माता मंदिर मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील मेहेर गावात आहे. हे मंदिर
त्रिचूट पर्वताच्या पर्वतरांगामध्ये आहे. हे मंदिर भवानी देवीच्या शक्तिपीठापैकी एक आहे. या मंदिरात पोहोचण्यासाठी 1001 पायऱ्याही आहेत, पण आम्ही रोपवेने आलो आहोत. शारदा देवीला सरस्वती असेही म्हटलं जातं. शारदा माता की जय. तर या मंदिरामध्ये शारदा मातेची मूर्ती, त्याचबरोबर भगवान नृसिंहाची मूर्ती देखील आहे. प्रेम से बोलो, प्यार से बोलो, सारे बोलो. गर्दी कसं वाटलं दर्शन घेऊन? जाते की जेव्हा भगवान शंकर मृत मातृदेवी म्हणजे सतीचे शरीर घेऊन जात होते, तेव्हा तिचा हार या ठिकाणी पडला आणि म्हणून त्याला मेहर असे म्हणतात. प्रयागराजला कुंभमेळा सुरू आहे, त्यामुळे इथं मेहरमध्ये शारदा मंदिरामध्ये खूप गर्दी आहे. देवीचं दर्शन घेण्यासाठी इथं खूप गर्दी झालेली आहे आणि छान दर्शन झालं, मस्त. रोपवेमुळे लवकर नंबर येतो. रोपवेची सुविधा करण्यात आली आहे. के धागे यहाँ बांधे जाते. तर आपली काही इच्छा असेल तर ती इच्छा इथं व्यक्त केली जाते, इथं धागा बांधून. मंदिराबद्दल असेही सांगितले जाते, मंदिराचे दरवाजे रात्री बंद केल्यावर येथे देवीचे परमभक्त येऊन देवीची आरती व पूजा करतात व सकाळी मंदिर उघडल्यावर देवीवर ताजी फुले मिळतात. पुन्हा रोपवेतून दर्शन झालेलं आहे. सिस्टमॅटिक आहे. तर परत रोपवेत खाली रिटर्न आता तर त्याला नंबराला किती प्रयागराज दर्शन झालं चांगलं व्यवस्थित. मग काय वाटत? मग काय वाटत नाही, भुकेचं काय वाटत आता पाणी सुद्धा पित नाही, तरी पण काय वाटत नाही. पाण्याची बॉटल सांगते नाही. सगळे आले आता. चला आता चपला घेऊया आणि भूक लागली आता. भूक लागली तर काय करावं. आम्ही पहिला विठोबा केलाय, मग आता पोटोबा करणार. काय शारदा लई कडक आहे. पाणी नाही पोटात नाही सकाळपासून. जेवण लई कडक आहे. बॉस आहे आमचं लई कडक. आता जाऊन काय खाऊ असं झालंय. कुठं आहे शारदा? आमच्या शारदा असून सुद्धा आम्हाला जावं लागले. टीमची सोय आहे, नुसतं आम्ही बघणार आहे खरं, काहीच काय नाही. दुर्लभ दर्शन केंद्र. तिथं स्थान 1, दर्शन अनेक आहेत. काशी विश्वनाथ दर्शन, महाकालेश्वर असं दाखवलं जातं. भंडारा पण आहे.
कसं वाटलं इथलं शिस्त वगैरे व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे, त्यामुळे काही गर्दी अशी नाही वाटली नाही. गर्दी होती आणि लोकांना बसायला इथं खुर्च्या वगैरे ते नाही, आरामात बसून जाऊ शकतात ते. एक नंबर. आणि आमचं दर्शन झालेलं आहे आणि चपला घेण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. चला. तर रिक्षातून आम्ही आमच्या जिथे गाडी लावलेल्या आहेत, पार्क केल्या आहेत, त्या ठिकाणी जाणार आहोत. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.